बीड पालिकेतील सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नगरसेवकांमध्येच आपसापसात भांडणं सुरू आहेत। अजित पवार यांनी नाट्यगृहासाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून काम सुरू करणे अपेक्षित होतं। मात्र सत्ताधारी नगरसेवक केवळ रील्स बनवण्यात आणि फोटो सेशन करण्यातच व्यस्त आहेत। या अंतर्गत वादामुळे शहराच्या विकासाचा मात्र पार बोजवारा उडालाय। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प असून केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत। लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे बीडच्या नाट्यगृहाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। लाखोंची भाडे वसुली करूनही बीडच्या नाट्यगृहात प्रेक्षकांना घाणीचा सामना करावा लागतोय। शौचालयात अस्वच्छता, तुटलेल्या खुर्च्या, बंद पडलेलं एसी आणि सर्वत्र साचलेलं घाणीचं साम्राज्य अशी दयनीय अवस्था येते। याच गंभीर प्रश्नांवर कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केली होती। त्यांच्या या लढ्याची दखल घेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। मात्र बांधकाम विभाग आणि पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आज वर्षानुवर्ष परिस्थिती जैसे थेच आहे। कामाची एक वीटही रचली गेली नसून प्रशासनाकडून केवळ कागदी घोडेच नाचवले जात आहेत। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानातून स्वाक्षरी करून बीडसाठी मंजूर केलेल्या 8,19,70,000 रुपयांच्या बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे काम 7 महिन्यानंतरही कागदावरच रेंगाळले। अजितदादा यांच्यानंतर बीडचे प्रशासन किती सुस्त आणि बेजबाबदार झाले याची प्रचिती यावरून येते। विशेष म्हणजे 30 जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत पालिका आणि बांधकाम विभागातील ताळमेळाचा अभाव सवाटेवर आला असून अधिकाऱ्यांनी चक्क पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचीच दिशाभूल केल्याचं उघड झाले। 30 जुलैच्या बैठकीत प्रभारी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी नाट्यगृहाची तोकडी माहिती सादर केली। यात नव्यानं होणाऱ्या नाट्यगृहाचा फोटोही चुकीचा जोडला गेला, तर बांधकाम विभागानं वेगळं स्ट्रक्चर बनवलंय। मांडुरके यांनी 1 जानेवारी रोजीच प्रमा मिळाल्याचं लेखी दिलं, मात्र बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांनी पालिकेची ही माहिती खोटी असल्याचं सांगत तेव्हा केवळ मान्यता मिळाली होती असा दावा केला। प्रशासनाच्या या ढिसाळ आणि परस्पर विरोधी कारभारामुळे नाट्यगृहाचं काम पूर्णपणे रखडलंय। आता 15 ऑगस्ट रोजी बीड दौऱ्यावर आल्यावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अधिकाऱ्यांची कानउघडणी करून कामाला गती देणं मात्र गरजेचं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।